महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा पराभव केला। या निवडणुकीत पुन्हा आपलं सरकार आणण्यात महायुतीला यश आलं। लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं। लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतं देऊन विजयी केलं खरं, पण यंदा विधानसभेतील महिला आमदारांची संख्या मात्र घटली आहे। महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी भूमिका सर्वच पक्ष मांडतात, मात्र प्रत्यक्षात महिलांना संधी देताना सर्वच पक्ष हात आखडता घेतात असं चित्र दिसतं। यावेळी किती महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या, कोणत्या पक्षानं किती महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं, मागच्या वेळच्या निवडणुकीत विधानसभेत किती महिलांना संधी मिळाली होती आणि आता किती महिला आमदारांचा विधानसभेत आवाज घुमणार आहे, यासह 1962च्या विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत महिला उमेदवारांची संख्या किती होती आणि त्यातील किती विजयी झाल्या होत्या याची आकडेवारी देखील आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। आपण सुरुवातीला आत्ताच्या निवडणुकीत किती महिलांना संधी मिळाली, त्यातील किती विजयी झाल्या हे जाणून घेण्याआधी आधीच्या निवडणुकांमध्ये काय परिस्थिती होती हे जाणून घेणार आहोत। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी झेंडा रोवलाय। आत्ताच्याच काळात महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत असं आपल्याला वाटत असेल, पण 1962 पासूनच राज्यातील राजकारणात महिला सक्रिय असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे। 1962 पासून ते 2019 पर्यंत महाराष्ट्रातील राजकारणात किती महिलांनी नशीब आजमावलंय हे आपण पाहणार आहोत। 1962 मध्ये 36 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 13 महिला विजयी झाल्या। 1967 मध्ये 19 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 9 महिला विजयी झाल्या। 1972 मध्ये 56 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 26 महिला विजयी झाल्या। 1978 मध्ये 51 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 8 महिला विजयी झाल्या होत्या। 1980 मध्ये 47 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 19 महिला विजयी झाल्या होत्या। 1985 मध्ये 83 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 16 महिला विजयी झाल्या। 1990 मध्ये 147 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ 7 महिला विजयी झाल्या होत्या। 1995 मध्ये 247 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ 11 महिला विजयी झाल्या। 1999 मध्ये 86 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 12 महिला विजयी झाल्या होत्या। 2004 मध्ये 157 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 12 महिला विजयी झाल्या होत्या। 2009 मध्ये 211 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 11 महिला विजयी झाल्या। 2014 मध्ये 277 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील फक्त 20 महिला विजयी झाल्या। 2019 मध्ये 239 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 24 महिला विजयी झाल्या। आणि आत्ताच्या म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 250च्या जवळपास महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्यातील केवळ 21 महिलांना विजय मिळवता आलाय। या विधानसभा निवडणुकीत एकीकडे लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असताना दुसरीकडे महिला उमेदवारांनाच नाकारल्याचं चित्र आहे। उपलब्ध आकडेवारीनुसार या निवडणुकीत एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यापैकी 250च्या जवळपास महिला उमेदवार होत्या, म्हणजेच एकूण उमेदवाराच्या 6 ते 7% महिलांना संधी मिळाली। आता निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्याही 7%च्या घरात आहे। 23 नोव्हेंबरला झालेल्या मतमोजणीत 250 पैकी फक्त 21 महिला उमेदवार विजयी ठरल्या। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत। भाजपच्या 14 महिला उमेदवार जिंकून आल्या, यातील 10 महिला उमेदवार या पुन्हा एकदा विजयी झालेल्या आहेत, म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा विजय झाला होता। चिखली विधानसभा मतदारसंघातून श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकूर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजळे आणि केजमधून नमिता मुंदडा या महिला आमदारांचा समावेश आहे। भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, वसईमधून स्नेहा पंडित, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण या नव्या महिला उमेदवारांनीही यंदा दणदणीत विजय मिळवलाय। साक्रीतून मंजुळा गावित, कन्नडमधून संजना जाधव या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून निवडून आल्यात। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे, अनुशक्तीनगरमधून सना मलिक तर श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांचा विजय झालाय। तर काँग्रेसच्या केवळ एका महिला उमेदवाराला विजय मिळवता आलाय। धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या विजयी झाल्यात।
काँग्रेसने 9 महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 11 महिला उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. पण त्यातील एकाही महिला उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. भाजपचे एकूण 132 आमदार निवडून आले. या संख्येच्या तुलनेत भाजपच्या केवळ 14 महिला उमेदवार आमदार म्हणून विजयी झाल्यात. महायुती आणि महाविकास आघाडी मिळून केवळ 21 महिला आमदार विजयी झाल्यात. 2019 मध्ये भाजपने 12 महिला उमेदवारांना संधी दिली होती, तर शिवसेनेनं 9, काँग्रेसनं 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 9 महिला उमेदवारांना संधी दिली होती. म्हणजे मुख्य प्रवाहातील पक्षांनी 45 महिला उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त 24 महिला उमेदवार जिंकल्या. 288 सदस्यांच्या विधानसभेत फक्त 24 महिला आमदार म्हणजेच फक्त 8% महिला आमदार होत्या. तर यावेळी 21 महिला उमेदवार जिंकल्यानंही टक्केवारी 7% आली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये राज्यात 33% महिला आरक्षणाचा ठराव पास करण्यात आला. पुढची जनगणना झाल्यानंतर 33% आरक्षणाचे बिल अंमलात येणार आहे. तेव्हा सभागृहात 288 पैकी 96 महिला आमदार असणं अपेक्षित असेल. त्यामुळे सभागृहात महिला प्रतिनिधींचा आवाज वाढवण्याकरता आता 2029च्या निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.